तो ते प्रेम सक्सेस झालं नाही वाटते त्याचं. जळगाव जिल्ह्यातल्या एका पोरानं आत्महत्या केली. तो ते प्रेम सक्सेस झालं नाही वाटते त्याचं. तो व्हिडिओ बनवला त्यानं. मम्मी पप्पाला सांगितलं की मला माफ करा. मी एक ग्रुप बनवलाय आत्महत्या मुक्त महाराष्ट्र म्हणून. त्या ग्रुपमध्ये ऍड व्हा. तुमचे काय माहितीये काय, ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. हर प्रॉब्लेम का सोल्युशन है. काय तुमचं काय झालं माहितीये काय, तुम्ही डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या करता. तुमच्या मायबापानं तुम्हाला आत्महत्या करायसाठी जन्माला घातलं नाही. सगळ्यात पहिले तर तो मेला, आत्महत्या केली, त्यानं तो परत येणार नाही. पण जेवढी लोक आत्महत्या करायला डिसिजन घेतात सांगेन एक वेळेस फोन करा. डिप्रेशन प्रत्येकाला आहे, पण आत्महत्या करणं हे सोल्युशन नाहीये. खूप मला पैसे लावले, खूप मला शिक्षणासाठी पुढे पैसे दिले. आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे म्हणा पप्पा मन मम्मीला गैर बोले. आई मराठी अर्धी असे नाही. मग पप्पा मन मम्मीला गैर बोले की नको त्याला नको शिकावतो माझ्या महाराज. पप्पा काही विषय नाही, मी मम्मी तुला स्वप्न पुरं करणे शकलो. त्यांच्यासाठी तू जन्म दिला तेवढंच मला आभार आहे. आणि मी मरानंतर मम्मी रडू देऊ नको जास्त. पाप्याला बी सांगतो भाई मन पप्पा गेला ना. तेरा गरीब माणूस यार. मी सांगितलं प्लीज यार मम्मी रात नको तुझी मग पहिले पाहते हो. चांगलं शिकरे म्हणा व्हिडिओ मध्ये लास्ट व्हिडिओ बघता म्हणा चांगलं शिका रे. चालेल तर माफ करा प्लीज. कारण की लोक सांगतात आई वडिलांचा विचार कर, पण मी करत नाही. कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते. सॉरी मित्रांनो, माझ्याकडनं काही चुकलं असेल, कोणाला काही बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज. हेच मला सोड. आयुष्यात सर्व करा, शिक्षण करा आणि मोठं व्हा, पण प्रेमासारखं भिकार चोट नांदात पडू नका. कारण की प्रेम असं हे आहे की ते खूप चुकीचं आहे. एक मरावं लागतं प्रेम सिद्ध करण्यासाठी. आणि मी आज मरतो, ती मला काय बोलली, मी तुला विसरून गेली म्हणे, तू पण विसर म्हणे मला म्हणे. मग माझ्यासोबत इथलं लग्न केलं, 4 वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहिले पिऊ, का माझ्यासोबत असं केलं. पण माझं तुला बदनाम करायचा काहीच अधिकार नाही आणि मी तुला बदनाम नाही करत नाही. मी फक्त लोकांना सांगतोय की खरं प्रेम करू नका. आणि मी आज चुकीचा जो निर्णय घेतोय ते कोणी घेऊ नका. कारण मी 1 नंबरचा इजळा मुलगा आहे आणि कारण की पागल आहे मी. हा निर्णय कोणी घेऊ नका. कारण की आपल्या आई वडिलांना काय त्रास होतो या सर्वांना सांगतोय मी, कधी चुकीचा निर्णय घेऊ नका. इन तमाम शरारतों के बावजूद अपना एक छोटा सा आश्रम खोल रखा था. जैसे रजनीश ने आश्रम खोल रखा है ना सर. एक लोगों के दुख सुख बांटा करते थे. जितने भी लोगों को अपने दिल का जो पस निकालना होता था हमारे पास बैठ के अपना सारा जहर निकालता था. अपना गम हमें दे जाता था. हम गमगीन घर जाते थे, वो सुखी घर चला जाता. आत्महत्या करू नका रे. स्वतः जेवढी योग्यता पैदा करा ना, स्वतःमध्ये एवढी योग्यता पैदा करायची, एवढं म्हणजे की समोरच्याले अफसोस झाला पाहिजे की ह्या व्यक्तीला आपण का गमावलं. मरून मैदान में से जंग वो छोड़ जाते हैं जो बुजदिल होते हैं. सिपाही लड़के मरता है. जळगाव